Hello, this is the My Artifact episode number 415. आजची तारीख आहे 20 एप्रिल 2016. आता वाजले करीब रात्रीचे 1:50. एव्हरी डे जेव्हापासून मी ते विपश्यना शिबिर सोडून आलो, म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस बहुत बेकार होऊन राहिला. म्हणजे टेक्निकली फॅमिलीसोबत, मित्रांसोबत रिअली अमेझिंग मोमेंट तर होतच राहते राव. तर फॅमिलीसोबत थोडेसे वाईट मोमेंट होऊन राहिले. कारण आईला बिलकुल आवडलं नाही का मी सोडून आलो शिबिर, पहिली गोष्ट. आणि त्यामुळे ती माझा राग करत आहे. अदर दॅन फादर, माझी किस्मतच इतकी बेकार आहे ना राव. मी मग्गांपासून मोबाईल छेडला नाही, कानात हेडफोन टाकून बिलकुल चुपचापणे झोपून होतो. जस्ट वेंगाबोईचं गाणं लागलं, मला त्याचा व्हिडिओ पाहत होते कारण माझ्यापाशी त्याचं एकच गाणं होतं. तर मी यूट्यूबवर गेलो, वेंगाबोईचे गाणे पाहून राहिलो. तर तेवढ्यात वडील आले आणि त्यांनी मला पकडलं. आणि आता ते डिसअपॉइंटमेंट झाले. आणि आता म्हणजे मला कोणी समजून घेण्यासाठी पण कोणी नाही राव. पण तू त्यांच्या पॅरेंट्सच्या पण नजरेने समजून घ्या ना. पॅरेंट्सच्या नजरेने मी कसं समजू? त्यांना पाहिजे ना एक मुलगा, राईट, जो की मी आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं एज्युकेशन चांगलं पाहिजे, जे की मी नाही आहे. देन एज्युकेशन नाही, ॲटलिस्ट त्याला जॉब पाहिजे. आय एम डुईंग इट. आता जस्ट माझं हे झालंच आहे पॉलिटेक्निक. जसा भेटला तसा जॉब घ्यायचा. आता मला फक्त विचार करायचा आहे का जॉब मला मुंबईला करायचा आहे का वर्धेला करायचा आहे का नागपूरला करायचा आहे. माझा प्रत्येक मोमेंट राहील मुंबईसाठी ट्राय आउट करण्यासाठी. पण मुंबईसाठी जाण्यासाठी ॲटलिस्ट 1,00,000 रुपये तरी पाहिजे ॲज अ बेस मनी. कारण आपण हे स्टे करण्यासाठी तरी 1,00,000 रुपये. तेवढे पैसे नाही राव माझ्या पॅरेंट्स पाशी, किंवा मी नाही मागू शकत. कोणा तोंडाने मागू मी? येस, कोणा तोंडाने मागू? आणि प्लस वडिलांनी एवढं मोठं घर बांधलं आहे, तर ते त्याच पैशाचं झालंय पूर्ण. सो इट इज इट. माझी सिच्युएशन बहुत जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, बहुत जास्त कॉम्प्लिकेटेड. म्हणजे मी सांगू तर कोणाला सांगू आणि का सांगू? मला मुंबईला जायचं आहे, तर मला अशा प्रकारे डेस्टिनी क्रॅकआउट करायची आहे. तर माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे का नाही? माझ्यामध्ये तेवढी पेशन्स आहे का नाही? माझ्यामध्ये तेवढं पेन सहन करण्याची ताकद आहे का नाही? हे मला जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला स्वतःवर डाऊट नाही होऊन राहिला, बट काइंड ऑफ लाईक अ कॉन्फिडन्स थोडा लो झाला जेव्हापासून मी शिबिर सोडून आलो. तर मी खरंच ते करू शकतो का? जर ते नाही करू शकत तर पैसे गेले पाण्यात. म्हणजे पैसे पाण्यात वगैरे नाही जाऊ शकत. येतो म्हणलं तर मला पैसे वापस भेटू शकते का पाण्यात वगैरे? फक्त महिन्याचे पैसे जाईल ते 5 किंवा 10,000 रुपये, राईट. म्हणण्याचा अर्थ हाच आहे ना, म्हणजे तसं नाही, पण म्हणण्याचा अर्थ समजून घे राव का कशा प्रकारे तुला हे सगळं टार्गेट अचीव करायचं आहे. इट्स अ रिअली बिग टार्गेट राव. आज मी नाही का डिसाईड केलं का आज मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे फोकस करीन. मी आज फ्लिपकार्टवर एक बुक शोधलं, त्याला विशलिस्टमध्ये आणलं, त्याला बाय करीन आणि मग सुरू करीन वगैरे वगैरे वगैरे. मी असं पण राव, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये माझं मनच नाही लागून राहिलं. माझं मन लागून राहिलं फिल्ममध्ये, फिल्म मेकिंगमध्ये. मी त्याला कशा प्रकारे बनवायचं नेहमी हेच डिझाईन करत राहतो राव. मी कसं समजू आणि कोणाला समजू राव? का कोणीतरी तर मला म्हणा की राव तू जे स्वप्न पाहून राहिला ते बिलकुल राईट आहे, तू बस त्याला फोकस पकडून राहा आणि त्याच्या मागे जा. बस कोणीतरी हा दिलासा तर द्या राव. कोणीतरी एक पर्सन, असा कोणीच नाही आहे, कोणीच नाही. कारण जे फिल्म इंडस्ट्री आहे ना, लोकांना जे माहीत आहे, ॲटलिस्ट म्हणजे मी ज्या सराउंडिंग स्पेस पीपल मध्ये राहत आहोत त्यांना असं फील होते की हे इंडस्ट्री पाहण्यासाठी किंवा
ॲज अ अदर साइड ऑफ स्क्रीन बघण्यासाठी ठीक आहे, बट इनसाइड ऑफ बिहाइंड द कॅमेरा बहुत बेकार तिथे मुवमेंट चालतं. आणि जो कोणी तिथे जातो तो आपली फॅमिली, तो आपली लाईफ लॉस करून टाकतो. सो अशा प्रकारे त्यांची थिंकिंग आहे या पीपल्सवाल्यांची. तर सांग राव, मी कशा प्रकारे आता फेस करू या लोकांना, आणि कशा प्रकारे काही कळून नाही आलं. कोण आहे असा? कोण? माझ्या मतानुसार तर एक असा बंदा आहे जो मला समजू शकतो, आणि तो आहे एक अननोन पर्सन, जो की मला ओळखत नाही आणि मी त्याला ओळखत नाही. तोच अननोन पर्सन मला त्याच्याबद्दल एक ॲडवाइस देऊ शकतो. पण तिथे बहुत सारे अननोन पर्सन आहे. आय लिटरली डोंट नो. माझ्या क्वेश्चन्सचे आन्सर मला लवकर शोधावं लागेल. लवकर शोधावे, किंवा असं नाही का माझी आता डिप्लोमा क्रॅक झाला की मी लिव्हिंग वगैरे भेटली का नियर अबाउट ऑगस्टमध्ये प्लॅन करतो का निघायचं आहे. आणि ऑफकोर्स आता वय झालं राव, आता 23 एंडिंग आलं, 23 रनिंग आहे. आता काही ना काही करण्याची वेळ आहे. जर आता नाही तर पुन्हा लेट होईल, आणि याच्यामध्ये बहुत प्रॉब्लेम आहे. मुंबईमध्ये जाऊन फर्स्ट ऑफ ऑल सर्वात महत्त्वाचं आहे तुला एक जॉब शोधणं. ॲटलिस्ट 5,000 पर्यंत तरी कोणतरी जॉब भेटलाच पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं राहण्याचा खर्च तरी निघाला पाहिजे. मग अदर दॅन लागेच तर खाण्याचं वगैरे ते पाहून घेऊ नंतर. खाऊ नाही खाऊ डझंट मॅटर. मॅटर इज की आपल्याला सर्वाईव्ह करायचं मुंबईला. ओके, अदर दॅन आपल्यापाशी मुंबईमध्ये जॉब शोधणं, त्यासाठी क्वालिफाय राहणं, आणि इथून डिप्लोमा घेणं, जास्त शिकायची गरज नाही. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळून पुन्हा टाइम वेस्ट नाही करावा असं मला वाटते. मला वाटते का सरळ आता निघून जावं आर किंवा पार. आणि जर तुला वाटते का तू हे डेस्टिनी क्रॅक आउट नाही करू शकत, तर मग तू तुझी लाईफ एंड करून टाक. तू पागल झाला. मी माझी लाईफ एंड करून टाकू राव? कधीच नाही, बिलकुल नाही. अरे एवढ्या हावसीनं जिंदगी भेटली आहे, त्याला फुल ऑन एन्जॉय करीन राव. लाईफमध्ये बहुत सारे मोमेंट आहे. याला अशा पिद्धीच्या रिझनसाठी नाही, मी ॲटलिस्ट ट्राय करीन राव. रक्ताचं पाणी करीन आणि बनवीन बायनरी कोड. जे माझी हे आहे डेस्टिनी आहे, त्याला मी क्रॅक आउट करीनच ऑफकोर्स. याच्यात काही शक नाही मला. यस, आज दिवसच झाला. आज बहुत रिलॅक्सिंग आहे. म्हणजे जेव्हापासून मी आलो शिबिरमधून, रिलॅक्सिंग म्हणजे थोडंसं काल डिसअपॉइंटमेंट पण होऊन राहिलो का मी काहून असं केलं. 10 दिवस थोडं सहन केलं असतं तर आईच्या नजरेत मी थोडा चांगला झालो असतो, आई वडिलांच्या पण नजरेत थोडा चांगला झालो असतो. प्लस मला कॉन्फिडन्स आला असता की मुंबईला मी जाऊ शकतो, आणि याच्यामध्ये माझ्या वडिलांनी आई वडिलांनी साथ दिला असता. आता मी सोडून आलो तर याच्यामध्ये एक प्रकारे त्याच्या अपोजिट झालं सगळं. मी आई आणि वडिलांचा पूर्ण विश्वास गमावला. प्लस माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स हार्डली नियर अबाउट 5% कमी झाला, पण मी त्याला गेन करू शकतो, त्याचं काही रिकवर करू शकतो, कारण ते मला माहीत आहे. आणि अदर दॅन मी मुंबईला जाईन त्याच्यामध्ये माझे आई वडील सपोर्ट नाही करते मला. सो येस, इट इज येस. अशा प्रकारे प्रॉब्लेम्स आहे. जे झालं ते झालं, व्हॉट एव्हर. पुढे काय करायचं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. ते एकदम पुढचा पण विचार नाही करायचा आहे. राईट नाऊ तुला वाट पाहावी लागेल, रिझल्ट आणि लिव्हिंग, बस.
सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टडी कर. म्हणजे वैभवकडून ते बुक आण आणि थोडे बहुत प्रॅक्टिस करत राहा. जसं जमन तसं हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करत राहा, GK ची वगैरे वगैरे. असं नाही एकदम होप सोडून दे, म्हणजे तेही करत राहा आणि आपली इकडलंही असं हेही बघत राहा, राईट. आणि लिव्हिंग आली तशी कसं मुंबई बिलकुल थांबायचं नाही, लिव्हिंग दाखवायचं आणि सरळ निघायचं. नागपूरमधल्या डिझायनिंग कोर्सवाल्यांसोबत थोडंसं बोलून घ्यावं लागेल का कशा प्रकारे डिझायनिंग कोर्स आहे आणि कुठे आहे आणि किती रुपये लागते वगैरे वगैरे. याच्यामध्ये पण आई वडील पैसे देईन का नाही माहित नाही. कारण मी आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे मी आई वडिलांकडून जो सपोर्ट आहे तो पूर्ण तरह गमावलेला आहे, पूर्ण तरह से. आय डोंट थिंक मला आई वडील पुन्हा सपोर्ट करण म्हणून. कारण आतापर्यंत मला पैशाची इतकी गरज नव्हती. मी कोणत्या कॉलेजमध्ये गेलो, हार्डली 100-500 रुपयात माझी ऍडमिशन होऊन जायची आणि असे बॅकलॉग वगैरे भरण्यासाठी लेस दॅन 1000 रुपीजमध्ये सगळं काही आपटून जायचं. खूप मोठी काही डील नव्हती. बट आता पैसे लागते यार. आणि ऍटलिस्ट पैसे म्हणजे एज्युकेशनसाठी नाही, मला सर्वाइव्ह करण्यासाठी. आज काय झालं, आज सकाळी उठलो, पाणी मारलं, पाणी नाही असंच बहुतेक सुट्टी होती, वडिलांनीच मारलं. मी तयारी वगैरे केली, जिमला गेलो, आज चेस्ट मारली. खूप दिवसांनी आज जिम मारलं, बहुत चांगलं वाटलं. कसून मारली पण माझ्या तेवढी ताकद नव्हती, कारण माझं नियर अबाउट खाण्यामध्ये दुर्लक्ष होतं, त्यामुळे. पण जेवढं मारलं तेवढं मी ठीक आहे. नंतर घरी आलो, घरी आल्यानंतर थोडीशी पढाई केली CSAT बद्दल आणि रेल्वेच्या जागा आणि इकडले तिकडले याच्याबद्दल माहिती गोळा केली. आणि देन झोपलो मी दुपारी. संध्याकाळी खेळायला गेलो. आईने मला झापड मारून उठवलं. ऑफकोर्स तिच्या मनात राग आहे, तर बरोबर आहे, राईट आहे. आता मी सोडून आलो, थोडं बहुत शिवा खाणार आहे तर ऐकून घे, खूप चप्पन आहे याच्यात. आपली गलती आहे, ठीक आहे, ऐकून घे. काही म्हणू नको, काही बोलू नको. याच्यात आपलं बोलून आपलं तोंड दिसणार आणि आपणच रॉंग आहे याच्यात. सो यू कॅन डू दिस, सो आय एम नॉट डुईंग इट. आणि त्याच्यानंतर मग मी खेळायला गेलो. तिथे चांगलं फील वाटलं. तिथे सगळ्या मित्रांमध्ये वगैरे मग क्रिकेट खेळलो, थोडेसे शेअर केले मोमेंट्स, कसा का झालं वगैरे वगैरे. नाईस. संध्याकाळी प्लॅन बनला का पिक्चर पाहायचा, त्यामुळे घरी आलो, पाणी भरलं, आंघोळ केली आणि याच्याकडे गेलो, पिक्चर पाहायला गेलो. आईचा फोन आला आणि का करून राहिला म्हणे, असं तसं वगैरे वगैरे. तिच्या ह्याच्यात तर खूप इंटेन्सिटीचा राग होता. मी जास्त कम्युनिकेट नाही केलं आणि सरळ घरी आलो. थोडस शिवा खाल्ल्या, झोपलो, गाणी ऐकत होतो गुपचाप पैकी. आणि एकदम सडनली ते वेंगा बॉयचं गाणं लागलं. मला युट्यूबवरून ते गाणं पाहायचं होतं, तर मी युट्यूबवर पाहून राहिलो. तितक्यात वडील आले आणि वडिलांनी पण आलं आणि बस्टेड झालो मी. आणि मग ते पण विचार करून आले, तू तुझी लाईफ मध्ये डिस्ट्रॉय करून टाकशील राहून वगैरे वगैरे, ऑल काइंड ऑफ दॅट. एक व्हिडिओ पाहिल्याने राव लाईफ कधी काही डिस्ट्रॉय होऊ शकते का? कधीच नाही. अरे लाईफ डिस्ट्रॉयच होत नाही कधीच नाही ना. अरे किती बेंड करणार आहो याला, कितीही बेंड करणार, लाईफ डिस्ट्रॉय होते स्वतःमुळे. जर आपण स्वतः त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करू तर डिस्ट्रॉय होते स्वतः. कोणी दुसरा पर्सन लाईफ मध्ये किती पण इंटरॅक्ट करून सुद्धा तुमची लाईफ डिस्ट्रॉय करू शकत नाही विदाउट एनी काइंड ऑफ रिझन. ऑफकोर्स, बिलकुल राईट आहे. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा खून करायचा आहे, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. दुसरा बंद तुमचा खून करू शकता, तुम्ही रोखू शकता आणि तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. दॅट इज द लाईफ. तुम्ही गाणे ऐकून डान्स करताय आणि फुल एन्जॉय करताय, दॅट इज द लाईफ. तुम्ही फॅमिलीसोबत मित्रांसोबत टाइम स्पेंड करताय, दॅट इज द लाईफ. तुम्ही खेळत आहे, तुम्ही टाइमपास करत आहे, तुम्ही एका एंटरटेनमेंट होऊन स्वतःला खुश ठेवताय, दॅट इज लाईफ. तुम्ही एक गोष्ट रॉंग केली आहे आणि त्या रॉंगला राईट करण्यासाठी स्ट्रगल करताय, दॅट इज लाईफ. मुंबईमध्ये जाऊन हार्ड स्ट्रगल करून आपली डेस्टिनी क्रॅकआउट करण्याची तुमची पहिली हिंमत आहे, दॅट इज लाईफ. अरे राव, तुम्ही 10 जणांचा खून करून सुद्धा एका जेलमध्ये आहात आणि स्वतःला एंटरटेनमेंट करताय, दॅट इज ऑल्सो लाईफ. याच्यात काही हे नाही. लाईफ कधी डिस्ट्रॉय करत नाही किंवा
ते फक्त आपणच करतो. आणि ते डिस्ट्रॉय करण्याचा एकच फंड आहे का तुम्ही स्वतःला फाशी करा किंवा हे लावा. कोणता व्हिडिओ पाहिल्याने तुमची लाईफ कधी डिस्ट्रॉय नाही होत, कधीच नाही. या लोकांना कसं काय कळव राव, पण त्यांचंही बरोबर आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट, मी आई वडिलांचा पूर्ण तरह विश्वास कमवलाय, पूर्ण तरह. मी काहीच एक्सपेक्ट ठेवू शकत नाही का ते वडील मला या वर्षाला पैसे देशील किंवा त्याला पैसे देशील. आय डोंट इवन नो हाऊ डज दॅट हॅपन. बट माझी जे फ्रेंड्समध्ये लाईफ आहे इज टोटली कूल. आता 27 तारखेला लग्न आहे अपूर्वाचं. एव्हरीवन सगळेजण येऊन राहिले, सो इट इज ऑल्सो नाईस. आणि मला वाटते ती पण यायला पाहिजे, बट शी इज ऑल्सो कमिंग. So this is the My Artifact episode number 415. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.